नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवातीला महत्त्वाची घडामोड आहे। विधानसभा निकालासंदर्भात शरद पवार गटाच्या उत्तम जानकर यांनी स्फोटक दावे केलेत। विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघांमध्ये गडबड असल्याचा दावा उत्तम जानकर यांनी केलाय। अजित पवार 20,000 मतांनी पराभूत, तर महायुतीला फक्त 107 जागा असल्याचा खळबळजनक दावा जानकरांनी केलाय। आता जी निवडणूक घेतलेली आहे या सरकारनं, त्यामध्ये जवळजवळ 150 मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत। यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये 20,000 मतांनी पराभूत आहेत। जवळजवळ अजितदादांनी त्यामध्ये 1,80,000 जी मतं पडलेली आहेत त्यापैकी 1/3 म्हणजे 2:1 असं प्रपोर्शन इथं सुद्धा लावलेलं होतं। त्यामुळं योगेंद्र दादांची मतं 80,000 अधिक 60 अशी 140 आहेत आणि त्यांच्यामधली 81 मधली त्या ठिकाणी 60 वजा होतात। 21 वरती अजितदादा सुद्धा राहत आहेत। अजितदादाजी फक्त 12 आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत। त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त 18 आमदार निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे 77 आमदार, अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची 107 आहे आणि 2-3 अपक्ष आहेत, अशी 110 फक्त संख्या आहे। आणि असं असताना यामध्ये जो सखोलपणाने मी अभ्यास केलेला आहे, प्रत्येक मतदारसंघ वाईज अभ्यास केलेला आहे। आता जी निवडणूक घेतलेली आहे या सरकारनं, त्यामध्ये जवळजवळ 150 मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत। यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये 20,000 मतांनी पराभूत आहेत। जवळजवळ अजितदादांनी त्यामध्ये 1,80,000 जी मतं पडलेली आहेत त्यापैकी 1/3 म्हणजे 2:1 असं प्रपोर्शन इथं सुद्धा लावलेलं होतं। त्यामुळं योगेंद्र दादांची मतं 80,000 अधिक 60 अशी 140 आहेत आणि त्यांच्यामधली 81 मधली त्या ठिकाणी 60 वजा होतात। 21 वरती अजितदादा सुद्धा राहत आहेत। अजितदादाजी फक्त 12 आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत। त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त 18 आमदार निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे 77 आमदार, अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची 107 आहे आणि 2-3 अपक्ष आहेत, अशी 110 फक्त संख्या आहे। आणि असं असताना यामध्ये जो सखोलपणाने मी अभ्यास केलेला आहे, प्रत्येक मतदारसंघ वाईज अभ्यास केलेला आहे। जयकुमार गोरेच्या बाबतीमध्ये सुद्धा 1:5 असं प्रपोर्शन त्या ठिकाणी लावण्यात आलं। जयकुमार गोरेंना मतं आहेत 1,48,000 आणि त्या ठिकाणी गार्गेंना मतं आहेत 1,03,000, तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा 30,000 मतं ही ह्यांना म्हणजे गार्गेंची त्यांनी चोरली। त्यामुळे ती जर वजा केली त्यामधून तर गार्गे 1,33,000 वरती येतात आणि जयकुमार गोरे 1,21,000 वरती येतात। म्हणजे 10,000 मतांनी तिथं सुद्धा 13,000 मतांनी हे झालेलं आहे। आणि प्रत्येक मतदारसंघ वाईज मी काढलेला आहे, काही एकही मतदारसंघ मी त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या सगळ्या अंगानं त्याचा अभ्यास करतोय। मार्कडेवाडीच्या विषयानं ज्या पद्धतीनं आम्ही खोलामध्ये गेलो त्या पद्धतीनं ज्या बूथवरती मला 31 मतं दाखवलेली होती आणि त्यांना 400 मतं दाखवलेली होती, त्या ठिकाणच्या लोकांनी स्वतः येऊन प्रतिज्ञापत्र करून म्हणजे ॲफिडेविट करून त्या ठिकाणी मला दिलेले आहेत। मी निवडणूक आयोगाकडे येणाऱ्या 4 दिवसामध्ये राहुल गांधी आहेत, पवारसाहेब आहेत, निवडणूक आयोगाकडे आम्ही जाणार आहोत आणि त्यांना ही सगळी प्रक्रिया दाखवणार आहोत। शिवाय यामध्ये जी गडबड केलेली आहे त्यांनी, जी मशीनमध्ये कंट्रोल बॉक्समध्ये गडबड करतात पण टेक्निकली आम्हाला ते समजून येत नाही। आमचं साधं म्हणणं आहे की व्हीव्हीपॅट मधून जी चिठ्ठी खाली टाकली जाते त्याला काळी जी ग्लास लावलेली आहे ती चिठ्ठी आमच्या हातामध्ये यावी आणि तुम्ही प्रिंट केलेली चिठ्ठी आमच्या हाताने त्यामध्ये टाकली जावी, म्हणजे ही निवडणूक पारदर्शकपणानं होईल। निवडणूक आयोग हा ह्यांनी नेमलेल्या शिपायासारखं काम करतोय त्या ठिकाणी आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा अतिशय बेदरलेल्या आणि दबलेल्या अवस्थेमध्ये आहे। परंतु ह्या सगळ्यांना या सगळ्यावरती कुणी ना कुणीतरी लढाई केली पाहिजे, मात केली पाहिजे आणि ही लढाई आम्ही लढणार आहोत। कोणत्याही परिस्थितीमध्ये हे लोकमताचं नसलेलं सरकार हे 4 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जमीनदोस्त झालेलं दिसेल, अशा पद्धतीची व्यूहरचना आम्ही